मतदार पैसे घेतील याचा अर्थ मत देतील असं होत नाही। राज ठाकरेंची सरकारवर टीका तर अजित पवार यांचीही केली मिमिक्री। असे जर पैसे मिळत असतील तर मुली बाळींवर अत्याचार झाला आणि त्याचा निषेध केला तर सत्ताधाऱ्यांना हे राजकारण वाटतं। कीव येते अतिशय असंवेदनशील सरकार। भर पावसात शरद पवार सरकारवर बरसले। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट। तुतारी हाती घेण्याची रंगली चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आपापसात भिडले। दिंडोशीमध्ये विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची हाणामारी कॅमेऱ्यात कैद। साताऱ्यात आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक। दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय। जालन्याच्या स्टील कंपनीमध्ये मोठा स्फोट। जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीत दुर्घटना। 20 ते 22 जण जखमी। पुण्यात आता चंदन चोरांचा उच्छाद। 8 दिवसांमध्ये शस्त्राचा धाक दाखवून 24 चंदन झाडांच्या चोरीच्या दोन घटना। गोंदिया रेल्वे स्टेशनवरती पोलीस महिलेच्या सावधानतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव। चालू ट्रेनमधून उतरताना प्रवासी ट्रेनसोबत फरफटत गेला। केंद्र सरकारकडून 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी। केसांचे उपचार, स्किन केअर आणि अँटी ॲलर्जिक औषधांचा यामध्ये समावेश। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट। मुंबई, ठाणे आणि पालघरलाही ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस। पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। सबवे जवळ वाहतूक कोंडी। राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी ऐन पावसाळ्यात फेसाळली। नदीपात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचं आरोग्यही आलं धोक्यात। देशातील सोयाबीनचे भाव दबावातच। सरासरी 3,900 ते 4,300 रुपयांचा भाव। ही स्थिती आणखी काही दिवस राहण्याचा अभ्यासकांचा अंदाज। 2 दिवसांमध्ये कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा। क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांची वाढ। सध्या कांद्याला सरासरी 3,000 ते 3,500 रुपयांचा भाव।